हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी पोएम 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट यातील इंग्लिश वर्कशॉप. त्यामध्ये असणारे क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटीज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पोएम. की कवितेच्या मदतीने खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. फर्स्ट सेंटेन्स, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. समोर ब्लँक स्पेस दिलेलं आहे, ते वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्याचा आन्सर, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द path. Second sentence, according to the child, the route of his village is tough and full of. आणि समोर रिकामी जागा दिलेली आहे. सेंटेन्स आपण कंप्लीट करू. According to the child, the route of his village is tough and full of snakes and scorpions. Third sentence, the child wants a basket full of moonlight on blank space. We'll complete the sentence. The child wants a basket full of moonlight on lawn. Fourth sentence, the child wants to light the dark route so that his dash dash blank space is given. Let's complete the sentence. The child wants to light the dark route so that his father returns early. Second activity, write down the describing words used for the following nouns. खाली काही नाम देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे डिस्क्रायबिंग वर्ड, त्यांना वर्णन करणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिला शब्द दिलेला आहे मून्स. आता मून्सला डिस्क्राईब करणारा शब्द कोणता आहे, तर तो आहे स्मॉल. स्मॉल मून्स. सेकंड वर्ड इज रूट अँड द डिस्क्रायबिंग वर्ड इज टफ. देन द वर्ड फॉर्म टफ रूट. थर्ड इज विलेज अँड द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर इट my village or whole village. Fourth word is morning. Describing word is early. Then a word forms early morning. Third question, the child in the poem wants to solve the problems of his village. की या कवितेमधील जो मुलगा आहे तो आपल्या गावाचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्याची त्याची इच्छा आहे, त्याला त्या सोडवाव्याशा वाटतात. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. खाली दिलेल्या विशेषच्या आधारे तो कशा पद्धतीनं आपल्या गावचे प्रश्न सोडवू शकतो. आन्सर इन युअर नोटबुक. याचं उत्तर तुमच्या नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट विश इज गिवन, give me moonlight basket full or 2 baskets full with seeds of moonlight. आणि सेकंड विश दिलेली आहे, I want to light the dark route so that my father returns early. We'll write its answer. He can seek help of local people and urge the government or local bodies to provide lights on the roads from the city to his village. And his second wish, he can, with the help of villagers or government, build good roads and make the roads safe so that his father and other villagers can return safe and early to their village. Fourth activity, pick out and write the lines from the poem that prove the following. खाली काही सेंटेन्सेस देण्यात आलेले, त्यांना
प्रूव्ह करणारा, त्यांना सिद्ध करणाऱ्या ओळी आपल्याला कवितेतून शोधून लिहायचे आहेत. फर्स्ट सेंटेन्स इज गिवन, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. सो वी हॅव टू प्रूव्ह दिस सेंटेन्स using the line from the poem, and that line is, when my father returns home I am asleep. Second sentence, eager to hear fairy tales from his father, and the line from the poem which proves this sentence is, I too want to hear fairy tales and stories from him. Third sentence, remove darkness and bring light among the darker paths. The lines from the poem that prove the sentence, that is, I want to light the dark route so that my father returns early. Fifth question, write as many words as you can using full as suffix. तर FUL हे सफिक्स वापरून तुम्हाला जास्तीत जास्त शब्द लिहायचे आहेत. एक्झाम्पल दिलेलं आहे बास्केट फुल, आणखी एक शब्द दिलेला आहे बकेट फुल. बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल हँडफुल, स्पूनफुल, कलरफुल, सॅकफुल, बॅगफुल, पॉटफुल, आणखी बरेचसे शब्द आपल्याला लिहिता येतील. सिक्स्थ ॲक्टिव्हिटी, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. की या कवितेमधील ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन या अलंकाराची उदाहरणं आपल्याला लिहायची आहेत. फर्स्ट एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन इज गिवन, ओ मून गिव मी मूनलाईट बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल. त्यानंतर एक ओळ आहे जे रिपिटेशनचं उदाहरण आहे, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. पुन्हा एक ओळ आहे ॲलिट्रेशनची, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आणखी एक दिलेली आहे की आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन दी साइड्स ऑफ दी पाथ. सेवन्थ ॲक्टिव्हिटी इज गिवन, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या कवितेचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. फर्स्ट पॉईंट इज टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. सेकंड पॉईंट, पोएट. द पोएट ऑफ द पोएम इज सुनील शर्मा. Third point is theme or central idea. The central idea of the poem is the loneliness of a child in a remote village untouched by modern amenities. The child is too far from the modern urban life that even his remedy for the plight of his villagers seems quite innocent and plain. Fourth point is rhyme scheme. There is no rhyme scheme in this poem. This is a poem is in free verse. Fifth point, figure of speech. So various figures of speech used in the poem including repetition, alliteration, apostrophe. Sixth point, special features. The poem is rich in its imagery. The word portrait of the child who desires to light the dark path to his village with moonlight will always remain in our memory. The image brings forth the intense remoteness of an Indian village in the middle of nowhere. Seventh point, favorite line. My favorite lines are, first, I want to light the dark route so that my father returns early. Second, I too want to hear fairy tales and stories from him. Eighth point, why I like the poem. I like the poem for its simplicity. Using the everyday words, the poet portrays a memorable image of the child and his village.
8th क्वेश्चन, राईट ॲन इमॅजिनरी लेटर टू द मून. की असं करा म्हणते की तुम्ही एक इमॅजिनरी, एक काल्पनिक पत्र लिहायचे चंद्राला, टू कन्वे युअर फिलिंग्ज अबाउट इट. की त्या चंद्राला पत्र लिहून तुम्हाला आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर यूजिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. की या कवितेचा आधार घेऊन तुम्हाला ते लेटर ड्राफ्ट करायचं आहे आणि तुमच्या मित्रासोबत, तुमच्या पार्टनरसोबत याबद्दल तुम्हाला डिस्कस करायचं आहे. सपोर्टिंग पॉईंट्स कोणकोणते देण्यात आलेले आहेत ते बघा. पहिला पॉईंट आहे साईन ऑफ ब्युटी. दुसरा आहे सिम्बॉल ऑफ जॉय. थर्ड, इन्फानाईट प्लेजर. फोर्थ, अर्ज टू कंपोज पोएम्स, सॉंग्स, म्युझिक. हे काही पॉईंट देण्यात आलेले आहे तुमचं लेटर तयार करण्यासाठी. चला तर मग आपण आता लेटर लिहूयात. प्रणव पाटील, रामनगर, नाशिक, 17th August 2019. डिअर चंदा मामा, हाऊ वी लव यू. डिअर, you are the symbol of love and beauty, not only for children like us, but also for the grown-ups. You are the one who looks after all the living things on the earth and gives joy to all of them. Looking at you gives us a great heavenly joy. Your cool light gives us comfort and soothes our body and soul. Your cool light guides the travelers at night and gives infinite pleasure of walking in the serenely beautiful light. Mothers sing your songs to make children sleep. Your beauty inspires poets and musicians to compose songs. Without your presence, who will write lullabies for us? Your dear children, who will write romantic poems without your presence? Chanda Mama, be with us all the time to fill our hearts with your beauty, love and pleasant appearance. With basket full of love, your lovingly nephew, Pranav Patil. Then move on to 9th activity. Discuss with your friend, brother, sister, your classmate and write your list of wishes to make your village, town, city, people happy. You can use the following words. तुमच्या मित्रासोबत, भावासोबत, बहिणीसोबत, तुमच्या क्लासमेटसोबत डिस्कस करा आणि तुमच्या गावाला, तुमच्या शहराला, तुमच्या समाजाला आनंदी ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची यादी तयार करा आणि त्यासाठी यू कॅन यूज द फॉलोइंग वर्ड्स. खाली शब्दांचा तुम्हाला वापर करता येईल. ते शब्द आहेत ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कोऑपरेट, कम्युनिकेट. मग आपण लिस्ट तयार करू. फर्स्ट, to provide all modern facilities like electricity, good roads, water supply, etc. to villagers living in remote areas. Second, to improve the conditions of poor farmers with aids, funds and full support during drought. Third, to eradicate poverty, ignorance and illiteracy. Fourth, to keep their surroundings clean and healthy. Fifth, to fight against injustice, corruption and terrorism. Sixth, to maintain peace and order in the society. Seventh, to remove their beliefs in superstitions. Eighth, to make them aware of their sense of duty. 10th activity, let's compose imaginary poetic lines. की आता आपल्याला काल्पनिक काही कवितेच्या ओळी तयार करायच्या आहेत, काही आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली ओळ आपल्याला दिलेली आहे, सोविंग द सीड्स ऑफ मूनलाईट
सेकंड ब्लॉकमध्ये लिहू आपण लेट्स फाइंड द रोड टू स्पेस. थर्ड दिलेला आहे ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन अ गॅलेक्सी. फोर्थ ब्लॉकमध्ये लिहू वी लर्न द होल ऑफ देम. फिफ्थमध्ये लिहू देअर हिस्ट्री जिओग्राफी अँड. सिक्स्थमध्ये द एलियन्स हू माईट लिव्ह देअर. याहीपेक्षा डिफरंट पोएम तुम्ही कंपोज करू शकता. तर या ठिकाणी आपण पोएम 1.3 याचं इंग्लिश वर्कशॉप कंप्लीट केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.